यज्ञा बाळाला न्याय यज्ञा बाळाला न्याय सांगितले या नराधमाला फाशी द्या फाशी द्या नराधमाला फाशी द्या फाशी द्या नराधमाला फाशी द्या फाशी द्या हत्याराला फाशी या हत्याराचं करायचं काय खाली डोकं वरती पाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना चौरंग केला जायचा। महाराजांच्या काळात स्त्रियांवर अत्याचार झाला तर तो बिलकुल सहन केला जायचा नाही। महाराजांच्या काळातील एक घटना, रांजे गावच्या बाबाजी गुजर पाटलाने एका सामान्य रयतेच्या मुलीवर अत्याचार केला। त्या मुलीच्या बापाने महालात येऊन आऊसाहेबांच्या समक्ष आपली कैफियत मांडली। आऊसाहेब आणि बाल शिवाजीराजे त्यावेळी ते 16 वर्षांचे होते। त्यांनी त्या मुलीच्या बापाची कैफियत ऐकली आणि चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला तर चौरंग करा असा निर्णय दिला। बालवयात असलेल्या शिवाजीराजे यांच्या मुखातून हे वाक्य निघाले, चौरंग म्हणजे काय? अत्याचार करणाऱ्याचे 2 हात 2 पाय कलम करणे। ही शिक्षा फाशीपेक्षाही भयंकर शिक्षा आहे, कारण त्यानंतरचे तो आयुष्य जगताना त्याच्याकडे सर्वांचीच कुत्सित नजर पडायची। याने अत्याचार केला आहे असे समजले जायचे। अशी भयंकर सजा त्या काळी दिली जात होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुसरी घटना, छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण गिरजाकडून परतत येत असताना मराठ्यांचा तळ पडला। धारवाडच्या जवळ बेवाडी या छोट्याशा गावी त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली। त्या बाचाबाचीचे मोठे भांडणात रूपांतर झाले आणि या युद्धामध्ये, या लढाईमध्ये तेथील किल्लेदार मारला गेला। त्याचे नाव होते ईशप्रभू देसाई। त्याच्या पत्नीने हा किल्ला लढवला। त्यावेळी मराठ्यांचा सेनानी म्हणून महाराजांचे सख्खे मेवणे सखुजीराव गायकवाड हे होते। किल्ला पडला, घोड्याचा पाय कापला गेला आणि राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई ही होती। तिला अटक करण्यात आली। तिचा मान अपमान झाला, मान खंडणी झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर बातमी आली की मराठ्यांनी किल्ला जिंकला। याबरोबर ही देखील बातमी आली की विजयाच्या उन्मातामध्ये सखुजीराव गायकवाडांनी त्या महिलेची मान खंडणी केली, मान अपमान केला। तेव्हा महाराजांनी हे बघितलं नाही की मराठ्यांचा सेनानी हा एक योद्धा आहे, तो आपला सक्का मेवणा आहे। हे न बघता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे डोळे काढून घेतले आणि त्या महिलेला सन्मानपूर्वक वागणूक दिली। स्त्रियांचा सन्मान करायचा तर शिवाजी महाराजांनीच असे म्हटले जायचे। आज अशा शिक्षेची, अशा विचारांची, अशा कृतीची गरज निर्माण झाली आहे। त्याचे कारणही अगदी तसेच आहे। पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून स्त्रीवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहे। बदलापूरची घटना असो का शिरपूर तालुक्यातील घटना असो, या घटनेच्या नंतर सर्वत्र निषेध आंदोलने केली जात आहे। या घटनांचे विस्मरण होत नाही, तोच डोंगराळ मालेगाव गावात अशीच एक दुर्दैवी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। पूर्तेला परिसीमा नसलेली ही घटना होय। या घटनेचा डोंगराळ ग्रामस्थांसह महाराष्ट्रभर निषेध केला जात आहे, आंदोलने केली जात आहे आणि या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा करू अशी मागणी जोर धरत आहे। नेमकी ही घटना काय? डोंगराळ गाव धुळे आणि मालेगाव तालुक्याच्या सीमेवर आहे। डोंगराळ या छोट्याशा गावात 2 दिवसांपूर्वी 3-3.5 वर्षाच्या एका चिमुकलीवर, एका बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केला। अत्याचार करून तो थांबला नाही तर त्याने दगडाने
त्याचा चेहरा ठेचून तिला ठार मारले. ही घटना निश्चितच माणुसकीला कायमा फासणारी आहे. पूर्तेला परिसीमाच नाही अशी दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचे नेहमीप्रमाणे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहे. निषेध केला जात आहे, आंदोलने केली जात आहेत. नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनाने या नराधमाला अटक केली आहे. अटकेनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. तर सरकारतर्फे प्रशासनातर्फे योग्य ती शिक्षा दिली जाईल असे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र या घटनेने सर्वसामान्य जनतेचे मन शून्य करून टाकले आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये इतकी क्रूरता निर्माण व्हावी आणि ही क्रूरता का निर्माण होते याचे कारण म्हणजे कायद्याचा धाक राहिलेला नाही. कायदा तयार करणारे कायदा मोडतात आणि पळवाट शोधून आरोपी मोकळ सुटतात. म्हणूनच अशा घटना घडू लागलेल्या आहेत. राज्यात बालिकांपासून तर महिलांपर्यंत सर्वांची आबरू सुरक्षित राहिलेली नाही. दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या आहेत. शासन प्रशासन नेहमीप्रमाणे आपले काम करून मोकळे होतात. या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना सुरक्षा देण्याचे काम प्राधान्याने झालं पाहिजे. या घटनेचा निषेध सर्वत्र होत आहे. विशेषतः महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या राज्यातील लहान बालकांपासून ते महिलांपर्यंत यांच्या सुरक्षितेचा प्रश्न प्रशासनाने शासनाने प्राधान्याने घेतला पाहिजे. त्यासाठी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे असतील त्या ठिकाणी सरकारतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजे. आणि घटना किंवा गुन्हा घडल्यानंतर तो जर सिद्ध झाला तर तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी करून योग्य ती शिक्षा दिली पाहिजे. तरच या घटना कमी होतील. या दुर्दैवी घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना धुळ्यात मात्र किन्नर तृतीयपंथीयांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला, आंदोलन केलं. या आंदोलनाच्या वेळी तृतीयपंथीयांच्या प्रमुखाने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. डोंगराळे येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे जी एक निर्गुण अशा लहानशा चिमणपाखराची त्याच्यावर अत्याचार करून दगडाने टेचून त्याचा मृत्यू केला गेला, तिच्या निष्पाप बालकाचा एक बळी घेतला गेला, त्याविरुद्ध आम्ही आज इथे आंदोलन करायसाठी आलो आहे. अरे काय केलं होतं त्या निष्पाप जीवानी, तिच्यावर एवढा अत्याचार झाला. असे जर नराधम शेवटी जर अशाच गोष्टी या समाजात घडत राहिल्या तर कसं होईल या समाजाचं. तुम्ही म्हणता की बेटी बचाव बेटी पढाव, जर अशाच जर या वागणुकीला अशाच जर घटना राहिल्या तर कोणती मुलगी सुरक्षित आहे. आज जर 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही तर तुम्ही शाळेत जाणाऱ्या, महाविद्यालयात जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित राहतील काय. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न काय आहे. हे शासन काय तोंड बंद करून बसलंय काय. नुसतं त्याला अटक करून त्याला काय फक्त जेलमध्ये जेवायसाठी तुम्ही ठेवलंय का. त्याला फाशी द्या, कठोरात कठोर शासन करा. जर शासनाकडून जर हे होत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या. जे छत्रपती शिवाजी महाराज जे शासन त्यांच्या काळामध्ये वापरत होते त्याचा चौरंग आम्ही नक्कीच करू. शासनाने जर हातात जर बांगड्या भरून घेतला असेल या शासनाचा काहीच अर्थ नाहीये. त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे. अरे तिच्या आई वडिलावर किंवा समाजावर आज किती मोठी दुःखद घटना कोसळली आहे. जर एका बाळाशी जर असं खेळल्या जाऊ शकतो तरी त्याला न्याय मिळत नाहीये. आज या घटनेला 4 ते 5 दिवस ओलांडून गेले तरी त्या केसची काही सुनवाई नाही. फक्त तुम्ही अटक करून तुमच्या ताब्यात करून घेतलंय. का बरं. जर एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकतं, एका दिवसामध्ये सरकार बदलू शकतं, एका दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले जाता अख्खं राज्य बदलू शकतं, तर तुम्ही एका दिवसात त्या फाशी का बरं देऊ शकत नाही. हेच तुमचं शासन आहे. अरे आज जर मुलीची जात सुरक्षित नाहीये तर त्याचा काय उपयोग. तुम्ही जर नुसतं भाषणामध्ये बोलता किंवा घोषणा देता असं करा तसं करा, याला काहीच अर्थ नाहीये. त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, त्याला कठोर शासन झालं पाहिजे. आणि तुमच्याकडून नसेल होत
तर आमच्याकडे त्याला द्या, हीच आम्हाला शासन दरबारी मागणी आहे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि तिला या आंदोलनातर्फे आम्ही आमचा एक तृतीयपंथी समाज व प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि तिच्या या लढ्यासाठी आम्ही आमचा हा लढा अखंड चालू ठेवू हे आम्ही सांगतो. यज्ञ बाळाला न्याय, यज्ञ बाळाला न्याय. हे सर्व सांगण्याचा अर्थ तात्पर्य असा आहे की स्त्रीवर अत्याचार करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग करण्याची शिक्षा दिली जात होती. त्या शिक्षेची आज खरी गरज निर्माण झालेली आहे. त्याशिवाय अत्याचार करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होणार नाही किंवा गुन्हेगारीला आळा देखील बसणार नाही. संविधानाने आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र त्याचप्रमाणे कायदा केलेल्या कायद्याची पळवाट काढून आरोपी नराधम हे मोकळ सुटतात. त्यामुळे त्यांना धाक राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जशी चौरंगाची शिक्षा होती त्या चौरंगाच्या शिक्षेप्रमाणेच अत्यंत कठोरातली कठोर शिक्षा या नराधमांना मिळाली तर या घटनांना थोड्याफार प्रमाणात आळा बसेल. अन्यथा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत राहतील. त्याचा निषेध मोमबत्ती पेटून केला जाईल, आंदोलनं केले जाईल आणि काही काळानंतर ही आंदोलने शांत झाली तर पुन्हा घटना घडत राहतील असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.